महादेवाला बेल का वाहतात? पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी शंकरांची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही. हिंदू धर्मात त्रिदेवांपैकी एक असलेले महादेव यांना देवादिदेव म्हटले जाते. त्यांचे 2 मुख्य सण वर्षभरात साजरे केले जातात. एक महाशिवरात्री आणि दुसरा श्रावण महिना आहे. आपण महादेवाशी संबंधित काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वजण शिवभक्तीत तल्लीन होतात. यासोबतच लोक पूजेदरम्यान भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण करतात. बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण आहे. चला जाणून घेऊया, बेलपत्र अर्पण केल्यावर लगेच महादेव का प्रसन्न होतात? त्यामागे एक पौराणिक कथा आहे, ती आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकरांची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवांचा कंठ निळा पडला. त्यानंतर देवांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले. बेलपत्रामुळे त्याच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले. तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखर उपयुक्त आहे. देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवांची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आत्तापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करीन. तेव्हापासून भगवान शंकरावर किंवा त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.